सर्व सहयोगी मंडळींना माझे प्रणाम. आज सकाळी सगळ्यांना एवढ्या तपस्वितेत बघून एकाकी मला आईच्या दृष्टीने वाईटही वाटलं की तुम्हा लोकांना एवढा त्रास झाला. पण दुसरी गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की सहयोग हा आता कोणत्या मार्गाला लागलेला आहे, पार होणं सहज झालेलं आहे, हे सगळ्यांना माहिती आहे. कुणाला विश्वासही वाटणार नाही इतक्या सहज रीतीने सर्व मंडळी पार होतात. त्यापुढे वाढत वाढत आज सहयोग अशा दशेला आला की कुठे एक सहयोगी असला तर तो कुणालाही पार करू शकतो, किती लोकांना सत्याचं दर्शन देऊ शकतो. त्याची शक्ती इतकी बलिष्ठ आहे. परत सबंध श्री विद्या आणखी शुद्ध विद्या त्याला माहिती. असे आपल्याला किती साधू संत मिळतील हे फार मोठे असून सुद्धा त्यांना ही शुद्ध विद्या माहिती. तेव्हा सहयोग हा फार मोठ्या स्थितीला आता पोहोचलेला आहे. पण जेव्हा कोणती गोष्ट फार फोकावते तेव्हा त्याला गहनताही आलीच पाहिजे. जर त्याला गहनता नाही आली तर ती जे विस्तारात शक्ती पसरलेली आहे ती थोडीशी कमजोर कमकुवत होते. म्हणूनच आजची सुरुवातच म्हणा, देव दिवाळी होती, तुम्हाला खूप तपस्विता करावी लागली. तपस्येतच होते सगळेजण म्हणा. आनंदी दिसत होता तुमच्या चेहऱ्यावर. मी आल्यावर सगळ्यांना त्रास झाला, मुलाबाळांना त्रास झाला, पण कष्टही सहावे लागतात. गहन उतरायचं म्हणजे कष्टही सहावे लागतात. आणि तेच आता सुरू होणार आहे थोडं बहुत. म्हणजे शारीरिक कष्ट तुम्हाला होणार नाही, मानसिक होणार नाही, ते संपलं सगळं काही. पण आता थोडीशी तपस्या करावी लागणार आहे. त्याच्याशिवाय गहन उतरणं कठीण होणार आहे. वरपांगीपणा करून चालणार नाही. सहयोगाचे लाभ पुष्कळ झाले, अनेक लाभ. आमचे वडील ठीक झाले, आई ठीक झाली, मुलं बाळं ठीक झाली, आमचं घराचं ठीक झालं, नोकऱ्या मिळाल्या, सगळं व्यवस्थित आहे, आम्ही उत्तम आहोत वगैरे वगैरे सगळं काही झालं. आता योगक्षेम झालं, तेवढ्यापर्यंत आलं. योगक्षेम आम्ही केला. आता पुढे काय, आता जमावं लागणार आहे. आणि त्याच्यासाठी थोडीशी मेहनत तपस्याही पाहिजे. पण ती सुरुवात झालेली आहे. ते सहयोगाने जाणलं पाहिजे. एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे, एऱ्या गबाळ्याचे काम नव्हे. मेहनत पाहिजे, बैठक पाहिजे, मेहनत पाहिजे आणि पूर्ण तयारी पाहिजे. त्याच्याशिवाय काय जमणार नाही. त्याला म्हणतात कन्सॉलिडेशन झालं पाहिजे. आणि ते कन्सॉलिडेशन जर झालं नाही सहयोगांचं, अर्धवटपणाने राहिले तर मात्र पुढे प्रगती होणं कठीण जाईल. सगळं काही तात्पुरतं बघतो आपण. आज माझ्या वडिलांची तब्येत नाही ठीक, की ह्याची तब्येत नाही ठीक, ते झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. पण मी कुठवर ह्याच्यात उतरलो आहे. आता तुम्हाला आश्चर्य वाटेल की लंडन सारख्या शहरामध्ये या गोष्टीला घेऊन मी जेव्हा बोलले तर सगळी मंडळी 4 वाजता सकाळी लंडन सारख्या शहरात सगळेजण, सगळे सहयोगी, सगळ्या आश्रमात 4 वाजता उठले. आंघोळी करून ध्यानाला बसायचं, पूजन वगैरे. चित्त पहिल्यांदा ठीक केलं पाहिजे. चित्त सरळ आलं पाहिजे. चित्तामध्ये कॉन्सन्ट्रेशन पाहिजे, ते बसवलं पाहिजे. मेहनत करतात 2-2 तास, 2-2 तास मेहनत करून स्वतःला स्वच्छ करायला सुरुवात केलेली आहे. आता तुम्ही म्हणाल माता त्यांना गरज फार आहे, आम्ही भारतभूमीला राहिलेलो, आम्ही योगीजन, त्यात आम्ही म्हणजे आपल्याला त्याबद्दल जरा गर्व आहे की आम्ही म्हणजे हिंदुस्थानी लोक, म्हणजे भारतीय, म्हणजे विशेष पुण्य कमवलेले लोक. जरी गाठोडं मोठं असलं तरी सुद्धा प्रगती किती आहे ते बघावं लागेल. त्या गाठोड्याच्या दमावर चालणार नाही. मेहनत करायला पाहिजे आणि सगळ्यांनी इंडिव्हिज्युअली करायला पाहिजे, सुपरफिशियली नाही राहायचं. आणि ही गोष्ट आजपासून सुरू झाली हे लक्षात आलं. म्हणजे काही तसा त्रास झाला नाही आपल्याला वगैरे, पण एक तऱ्हेने आंतरिकता, ओढ, आणि त्या ओढीमध्ये जे काय आपल्याला लागणार आहे, जे काय आपल्याला होणार आहे, ते सगळं सहन करण्याची शक्ती असायला पाहिजे. पुष्कळदा मी आपल्याला उदाहरण देते की जेव्हा अंकुर फुटतो तेव्हा सर्वप्रथम त्याच्यामध्ये
मुळापासून सुरुवात होते आणि मूळ जमत जात. पण ते कसं जमतं ते पाहिलं पाहिजे. त्याला केवढी अक्कल असते, त्या लहानशा एका टोकाला मुळाच्या केवढी अक्कल असते की कसं आपण आतमध्ये जायचं. आता जर समजा एखादा दगड लागला तर दगडाच्या आसपास न जाताना किंवा त्याच्याशी भांडण न करताना थोडंसं फिरून त्याला वेढा घालायचा आणि जपडून धरायचं त्या दगडाला. त्याला केवढी, एवढ्या लहानशाला केवढी सुज्ञता, केवढी विज्डम आहे. तसंच असायला पाहिजे. जर सहयोगांच्या डोक्यात ही गोष्ट आली की आता आम्हाला आमची पाळेमुळे आतमध्ये खोल घालायचे, तर हे कार्य फार चांगलं होऊ शकतं. तेव्हा तुमच्यावरच सगळं काही अवलंबून आहे आता आणि ते करायला पाहिजे. तपस्येला सुरुवात झाली पाहिजे. आता माताजी आल्या, सगळी गाऱ्हाणी ऐकली, झालं सगळं काय झालं. मुलं बाळं ठीक होऊ देत, सगळं काही तुमचं व्यवस्थित होऊ दे. आता पुढे हे सगळं कशासाठी करायचं? ही सगळी तयारी कशासाठी? ही तयारी पुढच्या प्रवासाची तयारी आहे आणि तो प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यासाठी तुम्ही सर्वांनी तपस्येला लागलं पाहिजे. आपली तपस्विता वाढवली. आता मी कुठे काय असं ऐकलं की हा सहयोगी आहे माताजी तुमचा, पण तो आपल्या आईला फार इलट्रीट करतो आणि फार ओरडतो किंवा ह्याचं बायकांच्याकडे लक्ष जास्त आहे, तो पैशाच्या मागे धावतो. म्हणजे त्याच्यात काय मला मान्यता मिळत आणि तुम्हाला मिळत आणि सहयोगाला मिळत. उलट तुम्हाला बघून जर लोक असं म्हणतील की हा माणसाचं आयुष्य बदलून गेलं, हा किती सोज्वळ झाला, किती प्रेमळ झाला, किती सहनशील आहे, कधी कुणाचं काय वाईट विचारून घेत नाही, किती पॉझिटिव्ह मनुष्य आहे, त्याच्या बोलण्यामध्ये किती सौंदर्य आहे, असं लोक सांगायला आले, म्हणजे मग म्हणायचं की सहयोगाने खरोखरच काहीतरी मला पाजळून काहीतरी विशेष, ज्याला म्हणतात दिवा लावला तसा दिवा लावले. नाहीतर तुमच्यामुळे लोक आणखीन अंधारात पडायचे की हे काय, हे सहयोगी, मग नको रे बाबा आपल्याला सहयोग, हे असे कसे चालले. तेव्हा तुमच्यामुळे लोकांना किती प्रेम मिळत आहे, किती आनंदात तुम्ही लोकांना ठेवलेलं आहे. तुम्हाला बोलायची रीत आली की नाही, तुमचं वागणं कसं काय आहे, सगळं काही लोक बघत आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे आणि त्याची फारच, त्याला म्हणायचं की अत्यंत तीक्ष्ण दृष्टीने लोक बघत आहेत की कसे वागतायत सहयोगी, त्यांचं वागणं कसं आहे. अजूनही पैशातच गुंतलेले, पैसे मारायचे, म्हणजे हे आहे का? ते तुम्हाला पचणारच नाही. आधी सांगितलं तुम्ही सहयोगामध्ये आल्यावर काही पचणार नाही, तुम्ही कामात न जाणार. तेव्हा सरळ मार्गाला का लावू नये. परत त्याच्यात सगळ्यांचं भलंच होणार आहे ना, सगळ्यांचं त्याच्यात भलं होणार आहे, त्याच्यात हित होणार आहे, त्याच्यात सगळ्या संसाराचं तुम्ही भलं करणार आहात. तुमच्या हाती एवढी मोठी गोष्ट आहे, तेव्हा कशाला या नसत्या गोष्टींच्या मागे लागून सगळ्यांचा संसार बिघडवायचा. त्यापेक्षा सगळ्यांचं भलं करायचं आहे, सगळ्या संसाराला एक विशेष रूप द्यायचं आहे. तेव्हा तुमच्या ज्या वागण्यामध्ये किंवा तुमच्या ज्या बोलण्यामध्ये जे सौंदर्य आहे ते दिसलं पाहिजे. विशेष करून आपल्या महाराष्ट्रात जरा भाषाही थोडीशी आपली जबरदस्त आहे. परत हातवारे करून आपल्याला बोलता शिकलेलो आहोत आपण चांगलंच. आणि जोपर्यंत आपण रोखडेपणाने बोललो नाही, आपल्याला वाटत नाही आपण महाराष्ट्रीयन, म्हणजे प्रत्येक मनुष्य भांडलाच पाहिजे. आणि जरा थोडा वेळ भांडणं नाही झालं की लोकांना वाटतं काहीतरी काहीतरी राहिलं, चुकल्यासारखं झालेलं दिसत आहे. 2-4 जोपर्यंत मारामारी नसेल तरी शिवाय काहीतरी चालल्याच पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला वाटत नाही की आपण बरोबर राहतो. तर हे भांडकुदळपणा आणि भांडखोरपणा, रिबेलियस नेचर कशाची नाही तर गव्हर्नमेंटची भांडायचं. गव्हर्नमेंट नसतं तर दुसरं काहीतरी शोधून, नसलं तर एका झाडाशीच भांडत बसायचं, सवय झालेली. भांडल्याशिवाय मजा वाटत नाही. मग नाही तर माताजीच भेटल्या, माताजीच भांडायचं. तुम्ही आमचं असं का नाही केलं, आम्ही मुद्दामून आलो होतो तुमच्याकडे आणि तुम्ही आमचं असं का नाही केलं, म्हणजे जसं काय आम्ही ठेकेदारीच घेतली सगळ्यांची, विशेष करून महाराष्ट्रीयन लोकांची. तेव्हा आधी आपल्यामध्ये काय दोष आहे तो बघितला पाहिजे. म्हणजे मुख्य म्हणजे आपल्यात भांडकुदळपणा आहे, जन्मजा, हे मानलं पाहिजे. कारण सगळेच भांडकुदळ होतो आपण सुरुवातीपासून. तेव्हा आपण आता किती भांडतो एक दुसऱ्याशी ते बघायला पाहिजे. कारण ज्या समाजामध्ये जो दुर्गुण येतो तो दुर्गुण असा फोफावतो आणि तो सगळ्यांना इतका आत्मसात होतो की कुणाशी चांगलं बोलणं म्हणजे हाजी हाजी करणं आहे, अशी आपल्याला एक कल्पना आहे. आणि ह्याचे मला अनुभव आता बाहेर आले. त्यावरून मी तुम्हाला सांगते की माणसामध्ये एक तरचं माधुर्य, सौंदर्य हे यायला पाहिजे.
हे महाराष्ट्रात विषय जर आलं तर तशी गुण पुष्कळ आहेत आपल्याकडे. 26 गुण आहेत तसे पाहिले तर, जर मोजायला बसलं तर 26 तरी गुण असतात महाराष्ट्रीयन माणसामध्ये. पण त्यातले हे जे 2-3 गुण नसल्यामुळे सगळं झाकाळून जातं. जसं एवढा मोठा सूर्य सुद्धा आभाळामुळे झाकाळून जातो, तसे 2-3 गुणामुळे आपण झाकाळलं जातो. मुख्य म्हणजे मनुष्य अत्यंत निष्ठावान. दुसरं म्हणजे कर्मठ. कर्माला लागला जर म्हटलं की पाण्यात उभे राहता, माताजी सांगितलं तर उभे राहतील 24 तास महाराष्ट्रीयन लोक, त्याबद्दल मला शंका नाही. परत दुसरं म्हणजे लालची नाही आहे, कुणाचे पैसे घेणार नाही, इमानदार आहे. तिसरं म्हणजे जडवादी नाही, त्याला एवढं समजत नाही जडवादिता. जसे नॉर्थला पुष्कळ लोकांना मटेरियलिझम आहे, इकडे नाही. अनेक गुण आहेत, पण सर्व गुणामध्ये एकच जो दोष आहे तो हे की भांडकुदळपणा. आणि तो भांडकुदळपणा अगदी गेला पाहिजे. आपापसात बोलताना मार्दव पाहिजे. आता आपल्याला शिवाजी महाराजांचंच उदाहरण घेऊ. त्यांनी तलवारी चालवल्या, सगळं जिंकून काढलं, पण त्यांच्या बोलण्याची पद्धत अजून कुणी रेकॉर्ड केलेली नाही. पण इतके मार्दव होते ते की त्यांना लोक मानत होते. त्यांच्या मार्दवाला लोक मानत होते. आईशी बोलताना काय, कुणाशी बोलताना आपण शिवाय शब्द कधी वापरलेला नाही. आणि त्या मार्दवतेमुळे इतके ते जगप्रसिद्ध झाले. तेव्हा जे आपल्या पुढे गेलेले आहेत त्यांचं मार्दव आपण शिकला पाहिजे. आता साधू संतांना उल्लेखून असं म्हणता येईल की साधू संतांना एक उभा आहे, एक फ्रीडम आहे की तुम्ही जर कुणाला 2-4 शिव्या हासडल्या तरी तुम्ही साधू संत आहात, डोळे हासरले तरी तुम्ही साधू संत आहात, तुम्ही दगड मारले तरी तुम्ही साधू संत आहात, किंवा तुम्ही कुणाला वरून खाली ढकलून दिलं तरी तुम्ही साधू संत आहेत. कुणी तुम्हाला काय म्हणाल आहे, साधू संतांना मुभा आहे, केलं तर चालेल आजपर्यंत साधू संत, आणि केलं तरी काय हरकत नाही. हातामध्ये खंटर गुन्हे मारलं तरी ख्रिस्त जात, तेव्हा काय हरकत. पण सहयोगात मात्र वेगळी गोष्ट आलेली हे सांगायचं. सहयोगाचे अनेक नवीन नवीन चमत्कार आहेत, त्यातला हा दुसरा एक प्रकार आहे की सहयोगा मात्र मध्ये हे चालणार नाही. इथे जरी तुम्ही साधू संत आहात, बा कबूल, संत झाले तुम्ही, मोठे झाले, पण तरी सुद्धा कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे. प्रत्येकाला आज सहयोग हा वाढवायचा असल्यामुळे समजून उमजून प्रेमळपणाने हे कार्य करावं लागेल. आणि जर हे कार्य प्रेमळपणाने तुम्ही करू शकले नाही तर हे वाढणार नाही, त्याची कमी होत. जे पट्टीचे आहेत ते तर येणार, पण जे नाही त्यांना ओढण्यासाठी मेहनत पाहिजे. आणि ती मेहनत अत्यंत गोड आणि चांगली झाली. तेव्हा आज पहिल्याच दिवशी सांगायचं म्हणजे असं की आजच्या दिवशी आपण व्रत घेतलं. पूर्वी काळी व्रत घ्यायचं काय की जेवायचं नाही, आणि दिवसभर सगळ्यांना जोडे मारले तरी चालतील, उपास झाला. आज हनुमानाचं म्हणे, आज हनुमानाचं व्रत आहे, झाले हनुमान आले घरात. मग विचारायला नको, लोकांनी विचारायचं आज आहे का मंगळवार, मग आम्ही येते तुमच्याकडे. म्हणे काय नको रे बाबा, ते त्या दिवशी तुमच्याकडे हनुमान येतात, म्हणजे ज्यांनी व्रत घेतलं तो हनुमानच व्हायचा मुळी. मग कोणाच्या डोक्यावर बसायचं देवाला ठेव. तेव्हा असलं व्रत आता चालत नाही. व्रत एक आहे, व्रत आम्हाला सहयोग वाढवायचा आहे. येन केन प्रकारेण तो व्रत, तो अशा रीतीने झाला पाहिजे की त्याच्यामध्ये आम्ही एक शुद्ध रूपाने व्रती झालो पाहिजे. लोकांना कळलं पाहिजे की हा माणसाला काहीतरी एक विशेष देणगी आहे, की हा कोणाशी बोलताना वागताना अत्यंत सुबक आहे सगळं. आणि हे अनेकदा मी सांगितलेलं आहे, पण आज विशेष करून सांगते की हे व्रत सकाळपासून झाला पाहिजे. सकाळपासून किती लोकांशी मी चांगलं बोललो, कोणी कसाही असे नका. मी म्हणते की जरी तो सहयोगी नसला तरी चांगलं बोलायला काय लागतं आपल्याला, बिघडलंच पाहिजे असं. आणि त्याच्यासाठी आता मला बिघडावं लागतं म्हणजे बरं होईल, कारण आतापर्यंत मी बिघडत नव्हते. त्यामुळे कुणी कसं व्हायला तरी दादा पुता करून बाबा, कारण कसं तरी रोखून ठेवायची गोष्ट होती. त्या तू राहा, सहयोगात राहा. कसं आता तुम्हाला हे करायला पाहिजे, तेव्हाच लोक टिकणार आहे. तुमचं एकंदर वागणं, तुमची एकंदर पद्धत, ते सगळं बघून घेणार. तेव्हा कोणी सुद्धा आता असा विचार करू नये की आम्ही कोणाला हातडून किंवा कुणाला आम्ही दुःख देऊन सहयोगात टिकून. सर्वप्रथम स्वतःकडे लक्ष द्यायला पाहिजे. तसं बघितलं तर तुम्ही स्वतः आत्मा आहात आणि तुम्हाला आपल्या आत्म्याचं दर्शन झालेलं आहे. आणि ज्या लोकांना आपल्या आत्म्याचं दर्शन झालंय ते आनंदमय असायला पाहिजे, कारण आनंदाचा स्रोत आहे, दुसरा नाही. तुमच्या सहवासात आनंद वाटला
आणि त्या आनंदमय स्थितीमध्ये वेळच कुठे असतो काही वाईट शब्द बोलायला. उलट सारखेच पुरत असतात असे शब्द की ज्याने सगळ्यांना आनंद वाटतो. तेव्हा ही आनंददायिनी शक्ती आणि आल्हाददायिनी शक्ती जी राधेची होती, राधेला तिचं विशेष म्हणजे ती आल्हाददायिनी शक्ती होती कृष्णाची. ती शक्ती तुमच्या वाणीतून, कारण विशुद्धी चक्रातून, वाणीतून, तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या एकंदर व्यवहारातून दिसायला पाहिजे. सगळ्यांना आल्हाद वाटला पाहिजे. आहा काय मंडळी आहेत, वा वा वा, काय लोक आहेत, बघितलं की कसा आनंद वाटतो. आता माताजीकडे तर आहे सगळ्यांचं लक्ष आणि माताजींवर प्रेम आहे सगळ्यांचं, हे मला वाटतं. पण जी निष्ठा माझ्याबद्दल आहे ती जरा थोडीशी इतरांच्याबद्दल जर वाटायला सुरुवात झाली तर सहयोग फोफावून निघेल. थोडंसं झटायला पाहिजे आणि हे एक व्रत घ्यायला पाहिजे. सकाळी लक्ष स्वतःकडे द्यायचं की बा आज मी मौन व्रत घेऊन कुणाची काय मदत करणार ते बघा. कसं होतं ते, कसं होतं, तुम्ही माताजीसाठी कसं करता? माताजीहून बसल्याबरोबर लगेच लक्षात येतं माताजींना ही गरज आहे. लक्ष असतं माताजी कुठे बघतात, काय पाहिजे त्यांना, मग ते बरोबर आणून देतात. तसंच मौनातच राहायचं. पण दुसऱ्याची काय गरज आहे, हे पाहिजे का घ्या, ते पाहिजे का ते घ्या. अशा रीतीने जेव्हा तुमची वागणूक होईल तुम्हाला आश्चर्य वाटेल की एक नवीन तऱ्हेची संस्था तयार होणार आहे आणि त्या संस्थेमध्ये बहरून येईल सगळं. आता फक्त बहारच पाहिजे. पुष्कळ झालं सहयोगामध्ये, मला तरी वाटतं पुष्कळ मिळवलं तुम्ही. आता द्यायची वेळ आलेली आणि ते द्यायच्या वेळेला ते सौंदर्य, ते सौख्य, तो आनंद, तो लुटवायचा आहे आणि त्यासाठी फक्त हृदय उघडायला पाहिजे. जर तुम्ही हृदय उघडलं की झालं. हृदय पाहिजे प्रत्येक गोष्टी. जर हृदय नसलं तर काहीही जमायचं नाही, सगळं काही वरपांगी वाटेल. हृदयात न व्हायला पाहिजे. कुणासाठी काय करायचं असलं तर हृदयात न करा. तेव्हा माझ्या लक्षात आहेत मंडळी कोणची तापट आहेत, कोणाला फार लवकर रागवतो, कोणी मौनात राहून रागवतात, कोणी चिडचिडतात, सगळं काय मला माहिती आहे आणि कसे लोक बदलत आहेत ते मी लक्षात घेते. पण काहीतरी आता नवीन करायचं असलं तर आपण कसा विशेष विचार करतो तसा विचार केला पाहिजे आणि तो विशेष विचार करून तुम्ही लोक ध्यानात जाऊन असं ठरवायचं की आम्ही 4 मंडळींना बघूया, त्यांच्याशी प्रेमाने, गोडी गुलाबीनी, डिप्लोमसी करून त्यांना समजावून सांगायचं की सहयोग हा फार मोठा परमेश्वराचा आशीर्वाद आहे, तो सगळ्यांनी घ्यावा. आम्ही आशीर्वादित झालो तसे तुम्ही आशीर्वादित. ते सगळं तुमच्या हाती. तुम्ही इतके सबळ आहात, तुम्हाला किती मिळालेलं आहे त्याची तुम्हाला कल्पना नाही. एक मला गुरुजी भेटले, फार आहेत, तर त्यांना काही स्त्रीविद्या माहित नाही, शुद्ध विद्या माहित नाही, काही माहित नाही, कुंडलिनी जागरण माहित नाही. म्हटलं काय माणसाला पार असू तरी उपयोग काय, शुद्ध मनुष्य असून उपयोग काय, सगळं भांडवल असून उपयोग काय, त्याचा विनिमय माहिती नाही. पण तुम्हाला सगळं माहिती आहे आणि ते फार मोठं आहे. एवढं मोठं मिळालेलं आहे. ते सगळं मोठं, समजा एखादा हिरा मिळाला आणि तो आपण काही दगडा मातीत बसवत आहे, सोन्यातच बसवला जातो. तसं सोन्यासारखं तुमचं आयुष्य असायला पाहिजे. सुंदर सुबक, त्यात हा हिरा बसवायचा आपल्या आत्म्याचा, म्हणजे किती सुंदर दिसते. सगळ्यांचा माझ्यावर एवढा लोभ आहे, तसंच माझ्यावर तुमच्यावर. आपापसात आपलं सगळं ठीक आहे, पण इतरांच्याकडे आपलं लक्ष कसं असावं, इतरांशी आपण कसं वागावं तिकडे लक्ष द्यायला पाहिजे. सगळ्यांनी जबाबदारी घ्यायला पाहिजे. एक लहानशी जबाबदारी आहे पण ती फार मोठी होते. म्हणजे असं की किती लोकांना आपण सहयोगात आणू शकतो, त्यांना कसं पटवून देऊ शकतो. सगळ्यात मुख्य म्हणजे तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे, तुमच्या एका वागण्यावर अवलंबून आहे आणि ते तुम्ही करावं. त्यासाठी संबंध जे काही लागेल ते करायला मी तयार आहे. माझी तपस्विता चालूच आहे सारखी, तुम्हाला माहिती. किती प्रवास माझे होतात ते जर तुम्ही बघितले तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल की तुम्ही जसं रिले रेसमध्ये थोडा वेळ धावता, मी मात्र मॅरेथॉन म्हणजे संबंध माझी धावपळ चाललेली आहे सारखी आणि जवळजवळ आता 6 महिने झाले असाच प्रवास चालू आहे. तेव्हा तुम्ही थोडासा स्वतःच्या आतमध्ये अंतरामध्ये प्रवास करावा आणि तिथले काय प्रश्न आहेत ते बघावे, आपला मार्ग सुधारावा. तेव्हा आजपासून एक व्रत घ्यायला पाहिजे. ते म्हणजे असं की आम्ही ध्यान करून स्वतःला स्वच्छ करून, स्वतःचा कंदील स्वच्छ करू. सहयोग म्हणजे काही नाही, सहयोग एक साधी गोष्ट मी शोधून काढली. ती म्हणजे अशी की आधी दिवा लावा, आधी दिवा लावून द्यायचा, मग कंदील तुम्ही स्वच्छ केला पाहिजे.
दिवा लावल्याशिवाय काय कंदिलामध्ये घाण्याचं दिसत नाही. उगीच्या उगीच वरून स्वच्छ करा आणि ही मेहनत करा आणि तप करा आणि जप करा आणि इथं काही नको. पहिल्यांदा दिवा लावून टाका, कसा असेल तसं. दारू पितो ना, काय हरकत नाही, दिवा लावा. वाईट मनुष्य आहे, दिवा लावा. हा हलकट मनुष्य आहे, ह्याला दिवा लावून टाका. मग तो त्या दिवेमध्ये बघतो की मी किती हलकट आहे. मग तो आता स्वच्छ होईल. त्याला काही सांगायला नको, काय नाही. हा असा सहयोगाचा सरळ मार्ग मी शोधून काढला आणि ह्याच्यामध्ये आता जो काही तुम्हाला दिसत आहे ते स्वतःकडे बघायचं आणि स्वच्छ करून द्यायचं की मी कसा असा करतो, मी आत्मा आहे, मला हे काय शोभतं का, आणि माझा प्रकाश जाणार कसा, माझ्यामध्ये हे कंदिलामध्ये घाण भरलेली आहे, स्वच्छ केली पाहिजे. किंवा हे तुमचं करणं आहे, माझं जे करणं आहे ते मी केलेलं आहे. परत हा दिवा स्वच्छ कसा करायचा वगैरे सगळं काही समजून सांगितलं.